सर्वच नाही रे, फक्त आपणच आहे. सर 2 मिनिटं इकडे. आपण का लावू दे ना. वॉट्सअप काय करतो बसा ना. हे व्हिडिओ. ओके ठीक आहे सर. मी म्हणजे जे कोऑर्डिनेटर्सला जे प्रश्न विचारायचे आहेत ना, मी आधी ते तुमच्याशी डिस्कशन करते थोडंसं. मला इन जनरल थोडंसं शाळेचे चॅलेंजेस जाणून घ्यायचे आहेत आणि क्लासबद्दल पण थोडासा फीडबॅक तुमच्याकडून ऍज अ कोऑर्डिनेटर म्हणून हवंय. तर मला पहिले तुम्ही नावं सांगा आपली प्लीज, की तुम्ही कोणकोणते शिक्षक आहात जे कोऑर्डिनेटर म्हणून असता. मी महेश साईराव. मी इयत्ता 9वीला जॉईन करून तो. ओके सर. ललिता शिंदे. मी 5वीच्या वर्गाची इंग्लिश जॉईन केली. ओके, नमस्कार मॅडम. 8वी 9वी 10वी वर्ग. अच्छा, तुम्ही तीनही वर्गांना जॉईन करवता. ओके ठीक आहे. ओके वनिता मॅडम. काय काय सब्जेक्ट वाईज. अच्छा ओके ओके ठीक ठीक आहे. तुम्ही दोघंच आहात? आहे आमचे टेक्नोफिजिक्स आहे सर सॉरी, परत एकदा बोलाल? तू थोडंसं स्क्रीनच्या जवळ या, तुमचा आवाज स्पष्ट येत नाहीये, कॅच होत नाहीये माईक मध्ये. येस सर. ओके दीपक सर. ओके ठीक आहे सर. ओके थँक्यू सर. ओके, आता मी जे प्रश्न विचारते तुमच्यापैकी ज्यांना पण कम्फर्टेबल आहे तुम्ही उत्तर देऊ शकता. एक मिनिट. सर सर्वप्रथम शाळेमध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी टीचर्स आहेत की कोणत्या सब्जेक्टसाठी टीचर्स नाहीयेत असं पण आहे? सध्या विज्ञान आणि गणितासाठी शिक्षक नाही. विज्ञान आणि गणितासाठी शिक्षक नाहीयेत. ओके. आहे गणितासाठी नाहीयेत. अच्छा, फक्त गणितासाठी नाहीयेत. आणि हे 8वी 9वी 10वीचं सांगताय तुम्ही? हो. ओके. सो फक्त विज्ञानाचे बरोबर, गणित बाकी इतर सब्जेक्टचे आहेत? विज्ञानाचे आणि इंग्लिशचे आहेत, गणिताचे नाहीत. मॅडम तुमचा आवाज ना असं स्पष्ट येत नाहीये, थोडंसं स्क्रीनच्या जवळ येऊ शकता का? हा 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 येस मॅडम. मॅडम गणिताला शिक्षक आहेत. हा हा. पण 3च दिवसासाठी आहेत. 3 दिवसासाठी ते अदर स्कूलला जातात. अच्छा, म्हणजे ते शिक्षक जे आहेत ते दुसऱ्या कोणत्या शाळेवर शिकवायला आहेत का? हो, त्यांची तिथंच अपॉइंटमेंट आहे. पण आमच्या इथं मॅथ शिक्षक अवेलेबल नसल्यामुळे तर त्यांना 3 दिवसासाठी फक्त टीचिंगसाठी ते आमचं उत्तर होतं. ओके, आलं लक्षात. म्हणजे तसं बघायला गेलं तर मॅथ्स साठी प्रॉपर फुल टाइम टीचर नाहीये तुमच्या शाळेत, बरोबर? ओके ठीक आहे. ओके. सो मग आता 2 इम्पॉर्टंट सब्जेक्ट मॅथ्स आणि सायन्स दोन्ही महत्वाच्या सब्जेक्टसाठी टीचर्सच्या शॉर्टेजमुळे तुम्हाला काय चॅलेंजेस शाळेमध्ये सध्या फेस करावे लागतात? एकंदरीत स्टुडंट्सना पण किंवा ऍज अ टीचर्स म्हणून तुम्हाला पण काय प्रॉब्लेम्स येतात? मॅडम ते असं आहे, शिक्षक नाही याचा अर्थ शिक्षक नाही ते असं नाही. हा शासन स्तरावरचा धोरणात्मक प्रश्न आहे. ते शासन स्तरावरून जेव्हा शिक्षक तोपर्यंत कार्यालयाने तात्पुरती स्वरूपाची अरेंजमेंट केली की ती योग्य आणि परिपूर्ण आहे. जरी शिक्षक नसले तरी बाकीच्या विषय शिक्षकांनी ते शिकवावेत. ते काही छोटे घटक हे ते घेऊन घेतात. कार्यालयाने शिक्षक पुरवलेले आहेत. ते 3 दिवसात त्यांचा अभ्यासक्रम आठवड्याचा पूर्ण करून देतात. त्यामुळे चॅलेंजेस काही येतील. अच्छा, म्हणजे सिलेबस मॅनेज होतोय व्यवस्थित जरी शिक्षक होतो. बऱ्याच वेळेस एक्स्ट्रा पण शिकवतात, एक्स्ट्रा पिरियड घेतात आणि अभ्यासक्रम पूर्ण करून घेतात. ओके सर, ठीक आहे. ओके.
अच्छा सर, 8वी 9वी 10वी मध्ये मुलांची संख्या किती आहे, किती विद्यार्थी आहेत टोटल प्रत्येक क्लासमध्ये? प्रत्येक वर्गाला 40 विद्यार्थी मॅडम. अच्छा, 40 एक्झॅक्ट 40 विद्यार्थी प्रत्येक क्लासमध्ये? मॅडम तुमचा आवाज थोडा, तुम्ही माईकच्या समोर या मॅडम, तिकडून तुमचा आवाज स्पष्ट नाही ऐकू येते. प्रत्येक वर्गाला 40 विद्यार्थी आहेत मॅडम. 8वी 9वी. ओके, 40 विद्यार्थी आहेत, मुला मुली मिळून, बरोबर? हो. ओके. आणि गर्ल्स बॉईजचा रेशिओ कसा आहे? 20-20 असतो. 20 बॉईज 20 गर्ल्स. अच्छा, म्हणजे 50-50 म्हणता येईल आपल्याला, है ना? 50% मुलं आणि 50% मुली आहेत, बरोबर? ओके, ठीक आहे. अच्छा, आता तुम्ही जेव्हा ऑनलाईन क्लास बघता त्यावेळेला तुम्ही पण काही क्लासेस ऑब्व्हियसली सगळ्यांनी ऐकले असतीलच, है ना? तर तुम्हाला काय वाटतंय, हे क्लासेस मुलांना कितपत खरोखर योग्य आहेत किंवा त्यांच्यासाठी खरोखर हे मदत करतायत, ते तुम्हाला ऍज अ टीचर म्हणून कसं वाटतंय? मॅडम ते मुलांसाठी पण योग्य आहेत आणि आमच्यासाठी पण योग्य आहे. फक्त अडचण तुमच्या ह्याच्या वेळेस अशी येते की तुमचं जे एक्सपिरियन्स होतं ते हिंदी लँग्वेज मध्ये असतं. तर काही मुलांना. हॅलो. हा मॅडम, तुम्ही शेवटचं वाक्य काय म्हणणार, प्लीज रिपीट करा. ते तुमचे जे क्लास आहेत ते बेटर आहेत, मुलांसाठी योग्य पण आहेत आणि आमच्यासाठी पण योग्य आहेत. पण जेव्हा इंग्लिश विषयाचं जेव्हा टीचिंग होतं तेव्हा आपण हिंदीमध्ये ट्रान्सलेट करतात. अच्छा, ओके, हिंदी लक्षात. तर काही वर्ड्स असतात हिंदीचे, त्याचे पण मिनिंग करायला थोडा प्रॉब्लेम येतो. मग तेव्हा आम्हालाही शोध घ्यावा लागतो, त्या शब्दाचा विद्यार्थ्यांना आम्हाला शोध करावा लागतो. त्यावेळेस मराठी एक्सप्लेन करता आलं तर अजून चांगलं. आलं लक्षात मॅडम. विशेष करून हा प्रॉब्लेम इंग्लिश सब्जेक्टलाच तुम्ही आढळलाय का तुम्हाला? हो, बाकी ओके, ठीक आहे. इथे ना ऍक्च्युली कसं झालंय माहितीये, इथे मुद्दाहून एखाद दुसरे शिक्षक जे ते हिंदी स्पीकिंग ह्यासाठी ठेवलंय की मुलांना ना मराठीकडून थोडं हिंदीकडे पण त्यांचं ते कम्फर्टेबल व्हायला पाहिजे हिंदी सोबत पण, कारण मगच त्यांना हळूहळू इंग्लिश पण ऑटोमॅटिक कम्फर्टेबल वाटायला लागेल ना. नाहीतर मग त्यांना मराठीची सवय जर जास्त राहिली तर मग इंग्लिशमध्ये त्यांना ट्रान्झिशन करायला है ना टाइम लागेल. तर मग थोडासा हा काळ मला वाटतं थोडा डिफिकल्ट जाईल सुरुवातीला. थोडंसं तुम्हाला पण शिक्षकांना लक्ष जास्त घालावं लागत असेल, पण मला असं वाटतं 1-2 वर्षात मुलं एवढी फास्ट पिकअप करतील तर मुलं ऑटोमॅटिक स्मार्ट व्हायला लागतील ह्याच्यामध्ये. हा, तर थोडे दिवस तुम्ही म्हणजे मला तरी असं वाटतं की तुम्ही काही 1-2 महिने ऑब्झर्व करून बघा. जर तुम्हाला तरी पण खूप जास्त टफ वाटतंय आणि तुम्हाला असं वाटतंय की नाही मुलांना पण नाही आत्मसात करता येते तेवढं, तर तुम्ही प्लीज ह्याच्याबद्दल आमच्याकडे कंप्लेंट किंवा जे काही रिव्ह्यू आहे तुम्ही रेज करू शकता. ओके, हा बोला मॅडम. विद्यार्थ्यांचे फीडबॅक होते मॅडम की आम्ही त्यांचं क्लास संपल्यावर विचारतो तुम्हाला किती अंडरस्टँडिंग झालं. तर ते म्हणतात मॅडम एखाद्या वेळेस नाही समजत आम्हाला हिंदी वर्ड, तर मराठी ट्राय करा अजून छान राहील. विद्यार्थ्यांचाच फीडबॅक येतो, आम्हालाही छान वाटतं, आपल्याला आम्हालाही नवीन शिकायला मिळतात शब्द. पण विद्यार्थ्यांचा फीडबॅक असल्यामुळे मी विद्यार्थ्यांकडून तुम्हाला ते इन्स्ट्रक्ट करू मराठी ट्रान्सलेशन. नाही मॅडम, तुमचा आवाज आहे ना स्पष्ट येत नाही. तुम्ही प्लीज स्क्रीनच्या माईकच्या जवळ याल प्लीज. विद्यार्थ्यांचा फीडबॅक आहे मॅडम तो. आम्हाला मराठी ट्रान्सलेशन असलं तर अजून छान असेल. करेक्ट. जेव्हा क्लास संपून जातो तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना विचारतो काय अंडरस्टँडिंग झालं, काही चेंजेस आहेत का. तर तेव्हा विद्यार्थी म्हणतात की आम्हाला जर मराठी असेल तर अजून जास्त समजेल. कारण ज्यावेळेस आम्ही तोच लेसन आम्ही टीचिंग करतो तर आम्ही मराठी ट्रान्सलेट करतो आणि युकॅटअप मधून त्यांना हिंदी ट्रान्सलेट मध्ये मग ते थोडे कन्फ्युज होतात. आम्हाला तेव्हा सांगावं लागतं की आपण असं शिकलो होतो तर आता असं हिंदीमध्ये या शब्दाला असं म्हणावं लागतं.
आलं लक्षात. आमच्यासाठी बेटर आहे. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला क्लास नंतर पुन्हा मुलांना समजावून सांगावं लागतं. तेव्हा कंपॅरिझन करतात मुलं आमचं क्लास अच्छा टीचिंग आणि यू कॅट टीचिंग. अच्छा. आणि क्लास टीचिंग मराठी ट्रान्सलेट करतो ना, मराठी मीडियमची शाळा आहे. बरोबर बरोबर, आलं लक्षात. आलं लक्षात. मुलांचा विद्यार्थ्यांचा फीडबॅक आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. काय काय? विद्यार्थ्यांचा फीडबॅक आहे तो, स्टुडंट फीडबॅक आहे. ओके ओके ओके, येस मॅम, कळालं मला. नाही, हा मुलांनी तुम्हाला हा फीडबॅक दिला म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी, आणि थँक्यू की तुम्ही हे जशाच तसं पोहोचवलं आमच्यापर्यंत. हे आपली जी पूर्ण मीटिंग आहे ही रेकॉर्ड होते आणि ह्याचा पूर्ण ट्रान्स्क्रिप्शन एक रिपोर्ट निघेल आणि तो टीमकडे जाईल. तर आम्ही प्रत्येक शाळेचं असं मीटिंग करतो आणि त्यांचे जे जे पण चॅलेंजेस आहेत ना त्याच्यावर आपण काय कसं सोल्युशन काढू शकतो ह्याची सगळी पूर्ण प्रोसेस चालू आहे. तर त्यासाठीच ऍक्च्युली आपण ही मीटिंग करतोय. तर ऍक्च्युली हे खूप चांगलं आहे. तुम्ही जितकं ओपनली आम्हाला फीडबॅक द्याल ना तितकं आम्हाला जास्त चांगलं जाईल तुम्हाला मदत करायला. तुमचे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी आमच्या परीने जे काही शक्य आहे ते आम्ही करू शकतो. ओके. अच्छा मॅडम, आता थोडंसं हे सांगा की जेव्हा क्लास चालू असतो त्यावेळेला अर्थातच 8वी 9वी 10वी तीनही वर्गामध्ये वेगवेगळा रिस्पॉन्स असू शकतो, बट साधारणपणे तुम्हाला काय वाटतंय की मुलं कितपत इंटरेस्ट घेतात? म्हणजे 100% किती टक्के मुलं अगदी मन लावून क्लास ऐकत असतात? जवळजवळ 95% मुलं इंटरेस्ट देतात. अरे वा. देतात. ओके ओके. त्यांचा टाइम झाला की आमच्या इथंच काम देतात. मॅडम आज आपला क्लास आहे, विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे. काय काय? विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे. अच्छा अच्छा. विद्यार्थी इंटरेस्ट देतात. येस येस मॅम, तुम्ही जो नंबर सांगताय 95% ते ऐकूनच मला म्हणजे मी पहिल्यांदा हा काउंट ऐकलाय. थँक्यू सो मच. म्हणजे इतर वेळेला मी 80%च्या वर काउंट अजून नाही ऐकला. सो थँक्यू सो मच. म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यातून हे पण प्रूव्ह होत आहे की तुमची मुलं मुळातच स्मार्ट आहेत. मुलं मुळातच इंटरेस्ट जास्त घेतात त्याच्यामध्ये. ओके. अच्छा, आता दुसरा क्वेश्चन माझा असा आहे की जर आपण हे सकाळचे क्लासेस इव्हिनिंगला शिफ्ट केले, आता हे कसं होईल मी तुम्हाला पहिले थोडंसं एक्सप्लेन करून सांगते. मी 2 मिनिटासाठी माझा कॅमेरा ऑफ करते. माझं नेटवर्क थोडंसं वीक आहे, पण माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? माझा आवाज येत आहे सगळ्यांना? ओके. सो आपला असा विचार चालू आहे मॅडम की जे सकाळचे जे क्लास आहेत ते आपण संध्याकाळी शिफ्ट करूया का? तर आम्ही हे सगळ्या शाळांकडून ह्याचा रिव्ह्यू घेतोय. संध्याकाळी शिफ्ट करण्याच्या मागचं कारण असं की एकतर सकाळी बिकॉज तुमचे स्कूल टाइम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पण कामं राहतात आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला ऑनलाईन क्लास पण जॉईन करून द्यायचं. त्याच्यानंतर मुलांचं पण शेड्यूल कुठे ना कुठे डिस्टर्ब होत असणार. तर ह्याच्यासाठी संध्याकाळी आम्ही असं करू शकतो की आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग्स प्रोव्हाइड करू शकतो क्लासेसचे, बिकॉज आपले जे पण क्लासेस होतात सकाळी संध्याकाळी कोणतेही सगळे रेकॉर्ड होत असतात. तर आम्ही सब्जेक्ट वाईज चॅप्टर वाईज तुम्हाला क्लासेसची रेकॉर्डिंग पुरवू शकतो आणि ती रेकॉर्डिंग तुम्ही संध्याकाळच्या वेळेला विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये दाखवण्याची काहीतरी सोय करून तशा पद्धतीने पर डे एक क्लास मुलांना दाखवू शकतो. 1 किंवा 2 जसं काही मॅनेज होईल त्या पद्धतीने. तर असं करू शकतो का आपण? हे तुम्हाला कितपत म्हणजे असं वाटतं की हे होऊ शकतं? हे करू शकतो आपण? मॅडम हॉस्टेलला आहे ना नेटची सुविधा प्रोव्हाइड आहे आणि ते करणं, पुन्हा इथला टीव्ही काढणं, हॉस्टेलला लावणं ते आर्थिकदृष्ट्या तेवढं परवडेबल नाही आणि सगळं फाउंडेशन त्याच्यात इन्व्हेस्ट करून ते तिकडे करावं लागतं. कारण की या डिजिटल बोर्डावर तुमचेच क्लासेस होत नाही, आमच्या शिक्षकांचे पण क्लासेस या डिजिटल बोर्डावर होतात आणि तिकडे नेट घेऊन जाणं शक्य नाही. आणि त्यावेळेस कसं असतं की
सकाळच्या वेळेस जे घेतलेलं आहे विद्यार्थ्यांनी, आता हा टाइम योग्य, चांगला आणि एकदम व्यवस्थित आहे. अच्छा, तुम्ही ह्या रुटीन मध्ये आता असं म्हणता की हे सेट झालंय तुमच्यासाठी, हे योग्य आहे हे रुटीन? ओके, योग्य आहे. ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चालेल. या साधारणतः एक मिनिट. आता ह्या रुटीनला 3 वाजता 9वीचा क्लास होतो आणि 3:30ला आमच्या नाश्त्याची बेल पडते, तरी पण मुलं नाश्ता घ्यायला जात नाही. अरे वा. क्लास झाल्यावरतीच ते नाश्ता घेतात. अरे वा, किती छान आहे, खूप कौतुकास्पद आहे. थँक्यू सर. थँक्यू. ओके, ठीक आहे सर. आणि एक सेकंड. अच्छा, तुम्ही म्हणालात की जसं 95% मुलं तर इंटरेस्टनी क्लास ऐकतात, तर काही रिझन्स आहेत ज्याच्यामुळे मुलं, जे बाकीची मुलं ती इंटरेस्ट नसतील घेत, त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत का जे आपण दूर करू शकतो? काय कारण तुमच्या दृष्टीने वाटतात तुम्हाला? कारण त्याच्यामध्ये असं आहे की कधी कधी ना क्लिअरिटी राहत नाही. तांत्रिक चूक आहे की क्लिअरिटी राहील, पण जो व्हॉइस आहे तो क्लिअर कळत नाही. आलं लक्षात. येस सर. तांत्रिक दृष्ट्या आहे. बाकी तो ओके. एवढे दोनच प्रॉब्लेम आहेत. ओके, आलं लक्षात सर. ठीक आहे. म्हणजे असा प्रॉब्लेम नाहीये ना की जे मागे बसणारे मुलं आहेत त्यांना आवाज जात नाहीये म्हणून ते नीट ऐकत नाहीयेत क्लास, असा प्रॉब्लेम नाहीये ना? ओके ओके, ग्रेट ग्रेट, ठीक आहे. अच्छा सर, आता तुम्ही तिघांनी पण, शिक्षकांनी प्लीज सांगा की आपला जो हा आता सध्या जो काही क्लास चालू आहे ह्याच्यातून तुम्हाला आणखी जास्त मदत होऊ शकते, ह्यासाठी तुम्ही आमच्याकडून काही म्हणजे काय आम्हाला काही सजेशन्स देऊ इच्छिता का, की बाबा असं असं केलं तर अजून चांगलं होऊ शकतं? मॅडम, हिस्ट्रीचे, जॉग्राफीचे जर क्लासेस सुरू केले तर थोडं विद्यार्थ्यांना पुढचं भेटेल, किंवा असं तुम्ही करू शकता, किंवा 2-3 चॅप्टर मिळून एक लेक्चर, त्याच्यात थोडी इम्प्रुव्हमेंट पाहू. सॉरी सर, लास्टचं काय म्हणालात, परत बोला एकदा. जे बाकीचे विषय आहेत, आपले काही विषयांचे सुरू आहेत, काही लँग्वेज, हिस्ट्री आणि जॉग्राफी यांचे क्लासेस आपले जर स्वतंत्र सुरू झाले तर त्या लेक्चर मध्ये स्वतंत्र वेळ काढून फक्त ओव्हरलुकिंग करतेला विद्यार्थ्यांचा पण उजळणी होईल. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही असं म्हणताय, मला जेवढं नीट ऐकू नाही आलं ऍक्च्युली, पण मला जेवढं कळालं तुम्ही म्हणालात की हिस्ट्री, जॉग्राफी हे जे बाकीचे विषय आहेत त्यांचं जर रिव्हिजन क्लासेस ठेवले तर, असं म्हणालात तुम्ही? ओके ओके ओके, ठीक आहे सर, चालेल, थँक्यू. ओके ओके सर, आणि शाळेमध्ये इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर फॅसिलिटीज व्यवस्थित आहेत त्याच्याबद्दल काही चॅलेंजेस आहेत का तुमच्या शाळेत? लाईट जाते मॅडम, पण आमच्या इथं इन्व्हर्टरची व्यवस्था आहे. इन्व्हर्टर आणि म्हणून चालतात. कधीतरी एखाद्या वीक मधून एखाद्या पिरियडला प्रॉब्लेम येतो, अदरवाईज रेग्युलर पिरियड होतात आमचा. अच्छा, म्हणजे सहसा एवढा प्रॉब्लेम नसतो लाईटचा. ओके, आणि पाणी वगैरे व्यवस्थित आहे तुमच्या शाळेला पुरवठा? सॉरी मॅम, ऍक्च्युली ना तुम्ही ज्या लोकेशनला तुम्ही उभे राहून बोलताय ना तिकडनं आवाज स्पष्ट येत नाही, जेव्हा तुम्ही समोर उभे राहताय ना तेव्हाच व्यवस्थित येतोय आवाज. हा, आता बोला, मला पाण्याबद्दल काय म्हणालात तुम्ही? नाही, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे. ओके ग्रेट, आता क्लिअर आला आवाज मला एकदम. ओके, पाण्याची व्यवस्था आहे, लाईटची पण व्यवस्था आहे, आणि आमचा हा डिजिटल क्लासरूम आहे त्याच्यामुळे इन्व्हर्टरची पण व्यवस्था आहे. ओके, काही उपलब्ध नसली तरी आमचा क्लास बंद नाही चालतो. अरे वा, ग्रेट, इन्व्हर्टर आहे त्यामुळे चांगले. आणि बाकी वॉशरूम फॅसिलिटीज वगैरे, मुलांना बाथरूम वगैरे ते पण आहे? ओके, अच्छा, ओके, थँक्यू मॅडम. ओके, आता थोडस ना मला पालकांबद्दल विचारायचं आहे, जे मुलांचे पालक आहेत ह्यांचे मुलांचे मेजॉरिटी मुलांचे पालक काय व्यवसाय करतात? शेतीच आहे की मजुरी वगैरे पण करतात? कसं आहे यांचं?
आणि मजुरी करतात. अच्छा, जास्त करून हेच 2 व्यवसाय आहेत. शेती आणि मजुरी. ठीक आहे, ठीक आहे. अं, ओके. आणि तुमच्या शाळेमध्ये असं म्हणजे जेव्हा सुट्टी असते, म्हणजे आता मे महिन्याची सुट्टी झाली तर मुलं घरी निघून जातात है ना, तर सुट्टी संपल्यानंतर जेव्हा शाळा पुन्हा ओपन होते त्यावेळेला मुलांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात का, की त्यांना कॉल करून बोलावून आणणे असं वगैरे काही होतं का? जेव्हा 15 जूनला सुरू होते त्याच्या 8 दिवस किंवा 4 दिवस अगोदरच आम्ही कॉल करतो फक्त. रिमाइंड करून देतो मुलांना की आपली शाळा आता ओपन होत आहे, म्हणजे ते 4 दिवस 8 दिवस अगोदर तयार होतात. पालकही त्या वेळेला लागतात की मुलांना आपल्याला सोडायला जायची असं स्वागत. त्याच्यामुळे शकतो तर आमचं पण माझ्या जवळजवळ 50 लक्ष संख्या पण होतं. अच्छा, म्हणजे खूप जास्त. कारण मी काही शाळांमध्ये ऐकलंय की ते अक्षरशः जाऊन घेऊन पण येतात मुलांना, तर इतकं तुमच्या शाळेमध्ये नाहीये प्रॉब्लेम है ना? ओके, ग्रेट ग्रेट. ओके, सो ओके, ह्याचा अर्थ मला असं इथे कुठेतरी असं पण वाटतंय की मुलं एकतर स्वतः मुलं पण सिरियस आहेत अभ्यासाला घेऊन है ना, म्हणजे तसे तर असतात मुलं, पण जे मी मागच्या काही शाळांचं जे पॅटर्न बघितलंय, जेवढ्या मी शाळांचा आतापर्यंत इंटरव्ह्यूज केलेले आहेत त्या शाळांमध्ये तेवढे म्हणजे सगळे विद्यार्थी तेवढे सिरियस नसतात. आणि इव्हन त्याचं कारण कुठेतरी हे पण आहे की पालकांमध्ये तेवढी जागरूकता नाही. त्याच्यात कोणाचीही चूक नाहीये विद्यार्थ्यांची किंवा पालकांची, की त्यांच्यामध्ये तेवढी जागरूकता नाहीये किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये ती प्राथमिकता कदाचित त्यावेळेला नाहीये. कारण कमाईच मुळात कमी असल्यामुळे तर त्यांना एवढ्या सगळ्या गोष्टींकडे कदाचित लक्ष देण्याचं लक्षात येत नसेल. तर आय थिंक ह्या केसमध्ये तुमच्या शाळेतली मुलं खूप जास्त मला ऍडव्हान्स्ड वाटतात आणि खूप बेटर कंडिशन मध्ये वाटतायत. की तर ह्याचं कारण असं आहे का की जे पालक आहेत ते मुलांच्या शिक्षणाला घेऊन सिरियस आहेत, किंवा कसं मी ह्याला म्हणू की म्हणजे तुम्हाला पालकांना कधी समजवायची वेळ आली की बाबांनो तुमच्या मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे, त्यांना शाळेत पाठवा किंवा त्यांचं शिक्षण अर्धावट सोडू नका, असं कधी समजावं लागलंय का तुम्हाला? हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो. 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 हा मॅडम, सॉरी, माझं ना नेटवर्क थोडंसं वीक झालंय. मला 2 मिनिटं द्या, मी नेटवर्क चेंज करते. 1 मिनिट थांबा. करावं लागतं ना पालकांना, करावं लागतं. जवळजवळ कसं करावं लागतं.